नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय कडाकणी। त्यासाठी गहू आणि तांदूळ सम प्रमाणामध्ये दळून घ्यायचे। थोडंसं पीठ आपल्याला साईडला ठेवायचे। एक पातेलं पीठ मी चाळून एका भांड्यामध्ये घेते। गूळ चिरून घेऊया। आता जेवढं पीठ आपण घेतले त्याच्या निम्म आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता। आता आपल्याला जेवढा गूळ घेतलाय तेवढं पाणी घ्यायचे आणि हा गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचे। आता हे पाणी गाळून आपल्याला पिठामध्ये घ्यायचे। हे थोडं थोडं करून टाकायचे आणि छान असं हाताने मळून घेऊया। हे पीठ मऊ मळायचं नाहीये अजिबात, थोडंसं घट्टच हवं। गावाकडे याच पद्धतीने कडाकण्या बनवल्या जातात आणि या कडाकण्या संपेपर्यंत कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ होत नाहीत। याच प्रमाणात आपण बनवलं तर त्या कडाकण्या उत्तम होणार। आपलं हे पीठ मळत आले चांगलं। आता फक्त त्याला एक तेलाचा हात देऊया आपण। बघा आपले हे मळून झाले। आता त्यात एक उंडा घेऊया आपण। बाकीचं उरलेलं पीठ आपण झाकून ठेवायचे। आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। नवरात्रीमध्ये 7व्या माळेला कडाकणीची माळ लावली जाते, घरातही आणि देवीलाही। कडाकणी बनवायची वेगवेगळी पद्धत आहे, पण गावाकडे याच पद्धतीने बनवली जाते। बघा आपले गोळे करून झालेत। साधारण पेड्याच्या आकाराचे घ्यायचे, असं प्रेस करायचे। आता आपण लाटायला घेऊया। अशी कुरकुरीत मस्त खुसखुशीत कडाकणी खायला खूप छान लागते। आणि हे लाटत असताना आपल्याला हे जाड अजिबात ठेवायचं नाही। जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आपल्याला। बाकीही मी करून घेते। बघा आपल्या कडाकण्या बनवून झालेत। आपण आता गरम करायला तेल ठेवलं होतं, तळायला घेऊयात। मध्यम आचेवर आपल्याला या तळून घ्यायच्यात। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। अलटी पलटी करत राहायचं। फार बारीक किंवा फार मोठा गॅस आपल्याला ठेवायचा नाहीये। बघा आता आपले हे होत आली झाली। आता आपण हे काढून घेऊया, तेल असं नितळून घेऊया आणि भांड्यामध्ये ठेवूया। बघा यातली मी एक तुम्हाला दाखवते। बघा ती कशी अशी एकदम कुरकुरीत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि यंदा नवरात्रीत कडाकणी नक्की बनवा।